आता सुनबाईला सांगा की आम्ही चहा घेण्यासाठी त्या नवीन घरातच येणार. तुमचे आभार कसे मानावे ना हेच कळत नाही आम्हाला. आज खरं तर फक्त तुमच्यामुळे आम्ही देवयानीचं स्वप्न पूर्ण करू शकतो. थँक्यू सो मच. आमचे आभार नाही हो, आमचे आभार नाही, त्याचे आभार माना. तुमचा चेहऱ्यावरचा आनंद आमचं समाधान. कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. अरे राजनगर पोलिसांना इथल्या ठाव ठिकाणा सांगितलं तर इथे येऊन पोलीस कुठूनही गोळी येऊ शकते. इथून गोळी, इथून समोरून सुद्धा गोळी येऊ शकते. सोसने तुला सांगतो हल्ली रात्रभर मला झोप लागत नाही ग. सारखं तो राज आणि मरणाच्या डोक्यात फिरत राहत. आपल्याला बाहेर जायचंय. बाहेर आता कुठे जायचंय? सरप्राईज आहे. सांग ना. सांग ना कुठे जायचंय? हॅलो. हो निघतोय आम्ही. अर्धा तास या तिथेच थांबा. आलो. चल सांग ना कुठे जायचंय? तू तर आवरशील का? उठ. अरे जा आवर. सोहमला जपायला हवं तुला, त्याची काळजी घ्यायला हवी. आणि समीक्षा, मला त्रास होईल किंवा मला काय वाटेल म्हणून सोहमच्या बाबतीतली कुठलीही गोष्ट मला सांगायची टाळू नकोस, लपवू नकोस माझ्यापासून. अगं मी सोहमची सासू होऊ शकले नाही म्हणून काय झालं? त्याची मावशी तर मी आहेच ना. या साहेब या या या. विक्रम साहेब घर बघून घ्या. मॅडम तुम्ही पण बघून घ्या. नाही काय इतका छान बंगला या विभागात शोधून पण सापडणार नाही. विक्रम, हे सगळं आपल्याला काय सांगताय? मॅडम या किचन बघून घ्या. या 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 या. किचन? मॅडम या किचन बघून घ्या. अरे या या किचन बघा. किचन बघा. हा सी शेप ओटा, असा ओटा शोधूनही सापडणार नाही आहे की नाही. आणि हे ना हे सगळं आम्ही आधीच तयार करून ठेवलंय. पुढे जाऊ. मॅडम तुम्ही काय करायचं माहितीये ना, ह्या किचनला ना फुल टाईल्स लावायच्या आणि हा ओटा आहे ना ग्रेनाइटचा बनवून घ्यायचा. मग किचन कसं मस्त. कसं वाटलं तर? छान आहे. पण विक्रम, हे कोणाचं घर आहे? हे घर आहे तुझं, आमचं, आपलं घर. काय? आम्हाला माहिती होतं हे घर तुला आवडणार आणि म्हणूनच हे घर आम्ही तुझ्यासाठी घ्यायचं ठरवलंय. वेडायस का? अरे हे घर छान आहे पण खूप महाग असेल. देवयानी, तुझ्या चेहऱ्यावरच्या या आनंदापेक्षा जास्त किंमत आहे का त्याची? हा बरोबर बोलतायत साहेब, बरोबर बोलतायत. साहेब डन. मग ओके, कॉंग्रॅच्युलेशन. मॅडम कॉंग्रॅच्युलेशन. मी निघतो. हा तुम्ही बाकीचं घर बघून घ्या. अहो, एखादी व्यक्ती असं नशीबच घेऊन जन्माला येते की ज्याच्या आयुष्यात जाईल त्याचं वाटोळं करेल. मग अशा वेळी शहाण्याला वेडं करायला आणि राजकुमारला रस्त्यावर आणायला वेळ लागत नाही. ज्या घरामुळे रणवीराजाने तुझा अपमान केला त्या घरात आम्ही सुखी नाही आहोत. यापुढे आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ही भव्य दिव्यच असेल, असायला पाहिजे आणि असणार आहे.